नमस्कार, कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस। तर आज आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा एकदम हेल्दी ब्रेकफास्ट बनवणार आहोत। बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे। चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। गाईज, या वाटीचं मी इथे मेजरमेंट घेतलेलं आहे। या वाटीने मी इथे सर्व साहित्य 6 ते 7 तास भिजत ठेवले होते। आता यामध्ये मी 1 वाटी तांदूळ घेतले होते, अर्धी वाटी मूग घेतले होते, 1/4 वाटी इथे चवळीची डाळ घेतलेली आहे, 1/4 वाटीपेक्षा थोडीशी जास्त मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे। हे सर्व साहित्य मी सकाळी भिजत टाकलं होतं, तर संध्याकाळी याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। 7 ते 8 तास किंवा 6 ते 7 तास तुम्ही भिजवू शकता। आता मिक्सरमध्ये याला वाटताना हे जे भिजवलेलं पाणी आहे तेच पाणी यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि आपण याला मिक्सरमध्ये एकदम फाईन असं वाटून घेणार आहोत। वाटल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि अगदी चिमूटभर 1/4 टेबलस्पून इतका खाण्याचा सोडा टाकून याला मिक्स करायचं आहे आणि रात्रभरासाठी आपण याला असंच ठेवून देणार आहोत। गाईज, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे बघू शकता की पीठ जे आहे ते आपलं व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे, बऱ्यापैकी हे फुगलेलं आहे। बघू शकता किती हे एकदम फ्लफी असं पीठ बनवून तयार झालेलं आहे। आता याच पिठापासून आपण उत्तप्पे आणि इडली देखील बनवणार आहोत। तुम्ही या सेम पिठापासून डोसा देखील बनवू शकता। तर थोडंसं पीठ मी इथे पातेल्यामध्ये काढून घेतले आणि यामध्ये अगदी अर्धा पळी पाणी ॲड केलेलं, कारण की बॅटर मला जरा जास्त घट्ट वाटलं, त्यामुळे थोडंसं मी यामध्ये पाणी ॲड केलं। तव्याला थोडंसं चिकना करून घेण्यासाठी यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि कपड्याने साफ करून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून आपण इथे उत्तप्पा बनवून घेऊयात। बघू शकता गाईज, अगदी काही सेकंदातच याला किती छान अशी जाळी आलेली आहे। खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हा उत्तप्पा बनवला आहे। आता मसालेदार इडली बनवण्यासाठी लसूण, अद्रक आणि काही मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। आपला उत्तप्पा देखील बनवून तयार झाला आहे, आपण याला काढून घेऊयात। एकदम परफेक्ट असा बनलेला आहे। प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे देखील बनवून घेते। आता इडली कशी बनवायची, तर जे वाटण आपण मिक्सरमध्ये फिरवलं होतं अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीचं, ते यामध्ये टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वाटलं बॅटर जास्तच घट्ट आहे तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता इडलीसाठी, पण मी इथे पाणी ॲड केलेलं नाही आहे। इडलीच्या प्लेटला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि बॅटर टाकून घ्यायचं। गाईज, जर तुम्हाला हवं असेल किंवा तुम्हाला भाज्या टाकून इडली आवडत असेल तर तुम्ही यामध्ये भाज्या देखील वापरू शकता आणि याला झाकण लावून घ्यायचं आणि जवळपास 20 ते 25 मिनटं इडली आपण वाफवून घेणार आहोत। फुल फ्लेमवरती इडली वाफवायची आहे। 20 ते 25 मिनटानंतर 10 मिनटं मी याला थंड होण्यासाठी ठेवलं होतं आणि बघू शकता गाईज, परफेक्ट अशी आपला उत्तप्पा आणि इडली इथे बनवून रेडी झालेली आहे। तुम्हाला मी इथे याला मोडून देखील दाखवणार आहे की किती हे सॉफ्ट असं बनवून रेडी झालेलं आहे। एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार अशी इडली बनवून तयार होते। प्रोटीनने भरपूर असे, जर मुलं डाळी खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही नाश्ता त्यांना बनवून देऊ शकता। सो गाईज, या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा। जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर भेटत अशाच नवीन आणि हटके रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।